शेगडी कुठून घेतली, कोणत्या कंपनीची आहे, चालते का बरोबर, असे खूप जणांच्या तुमच्या कमेंट्स येत आहेत. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, न फुटता न फाटता सगळीकडे पूर्ण शेवट कोपऱ्यापर्यंत फुल असा भरलेला जो आपला आलू पराठा असतो ना, तो कसा बनवायचा त्याची रेसिपी पण मी आज शेअर करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सकाळी सकाळी लवकर उठली मस्त 5 वाजता आणि माझं स्मरण झालेलं आहे. त्याच्यानंतर मी फक्त झाडझूड करून घेतली घरातली आणि मग निघालो आम्ही फिरायला जाण्यासाठी. सूर्यप्रकाश होतोय, आम्ही थोडंसं अंधार होतो ना तेव्हाच निघालेलो होतो घरून. आणि एका ताईंनी विचारलं होतं की तुम्ही रोज किती किलोमीटर फिरता बा. तर साधारण 4 किलोमीटर आम्ही वॉकिंग करतो रोज. आणि आता चाललो आहे घरी. तर चला मग मुलांची तयारी, आता स्कूलची टिफिन वगैरे असं सगळं करायचं आहे आता. तर बोलूया थोड्या वेळाने. बरोबर 7 वाजले आम्हाला घरी यायला, म्हणजे पाऊण तास आणि 4 किलोमीटर फिरलो. बेटा उठ ना, केशव ए केशव उठ ना बेटू, चला उठा. गुड मॉर्निंग, चला उठा, अंघोळ देवपूजा करा. चला चला उठला बेटा केशव. गुड मॉर्निंग. कृष्णा कुठे? चला आता मस्त चहा ठेवते मी, भारी असा शेगडीवरचा चहा. ऐसी लगन ऐसी लगन ऐसी लगन रे, ऐसी लागी लगन मीरा हो गई जोगन. महलों में पले बन के जोगन. शेगडीवर चहा उकळण्यासाठी जास्त म्हणजे काहीच लागत नाही, गॅस वगैरे. त्याच्यामुळे मस्त चहा उकळतो आणि खूप भारी लागतो तो प्यायला. तर तुम्ही बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे की शेगडी कोणत्या कंपनीची आहे. शेगडी मी म्हणजे तिच्यावर कुठल्याच कंपनीचं नाव नाही आहे. मला जी आवडली, मला असं वाटलं की 2400चीच घेऊ म्हटलं. 2400ची ती शेगडी आहे. जास्त महाग काय घ्यायची असं म्हणून स्टार्टिंगला आधी वापरून बघू म्हटलं ती कशी निघते काय निघते. आणि मला शेगडी घेऊन जवळजवळ 1 वर्ष होण्यात येईल आता. आणि अजूनपर्यंत तिचं काहीच झालेलं नाही आहे. फक्त तिच्यावर कधी कधी थोडंफार काहीतरी आपलं दूध किंवा चहा उतू चाललं जातं, कारण ती खूप फास्ट चालते. तर तेवढं फक्त तुम्ही बघितलं असेल की थोडंसं तिथं ते डागं पडलेले आहेत, कारण ते काचेवर आहे ना पॅक बसून गेले ते डागं. तर त्याच्यामुळे ती थोडीशी तशी म्हणजे आपण म्हणतो ना मिसी दिसते तुम्हाला, पण तिचं काम ती इतकं चोख करते ना. आणि त्यावेळेला तर असं गॅस सिलेंडरचं वगैरे असं काहीच हे प्रश्न नव्हता. तेव्हा मी म्हणजे आम्ही सोलार बसवलं ना, तर सोलार बसवलं त्याचा फायदा काहीतरी आपण घ्यायला पाहिजे म्हटलं. आणि त्यासाठी मग आम्ही शेगडी आणली होती. आणि शेगडी आधी वापरून पाहिली, त्याचे भांडे पण मी खूप दिवसानंतर आणले. म्हटलं आधी बघू कशी चालते, तिच्यावर आपल्याला जमतं का काय. पण खूप छान. तिच्यावर पहा मी चहा, दूध, सगळ्या भाज्या, डाळ भात असं आपलं तो कुकर असतो ना स्टीलचा कुकर, त्याच्यामध्ये सगळं होऊन जातं. आणि त्याच्यासाठी मी जी कढई पण आणली होती, तवा पण आणलेला आहे. पोळ्या करायला फक्त थोडासा वेळ लागतो त्याच्यावर, पण मग मी काय करते पोळ्या गॅसवर करून घेते, पोळ्या भाकरी. आणि भाज्या फक्त मग सगळ्या कोणत्या पण भाज्या वगैरे असं काही एक्स्ट्राचं असतं ना, तर ते सगळं मी शेगडीवर करत असते. तर जिथं मला 2 महिन्याला एक गॅस सिलेंडर लागत होतं ना, तिथं ते मला आता 4 ते 5 महिने जातं गॅसचं जे सिलेंडर आहे ना ते. तर खरंच खूप फायदा आहे. तर मी जेव्हा घेतली शेगडी तेव्हा तर हा प्रश्न नव्हता, पण आता खरंच मला असं वाटतं की बरं झालं, माझा जो निर्णय होता शेगडी घेण्याचा तो बरोबरच होता. थोडासा वेळ लागतो, कारण एक एक गोष्टी आपण करतो. गॅसवर कसं 3 शेगड्या असतात गॅसच्या, एक 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 पटापट सगळं पटक्यात होऊन जातं. पण शेगडीवर स्वयंपाक करायला मग आपण कसं हळूच शेगडीवर एक भाजी झाली, दुसरी भाजी किंवा मग मुलांचं वेगळं असं करतो. समजा पोळ्या भाकरी होऊन जातात गॅसवर. तर तुम्ही विचार जर करत असाल ना की शेगडी घ्यायची, तर नक्की घेऊन टाका. खूप फायदा होतो आपल्याला शेगडीचा. छान वाटतंय ना. माझ्या माऊने गजरा करून दिला होता. हा ना, एवढंच झाड आहे, किती आलंय बघा ना. आणि खाली जमिनीत आहे ना ते मस्त ऊन बी लागतं त्याला, थंडी बी लागते. आमचं कोपऱ्यात होतं ना, कुठे घ्यायचं.
लगेच सकाळी गळून जाता बरं ते. हो ना, खाली पडतं. किती फुलं आहे मस्त. 2 विशेष आहेत माझे, 2 विशेष. देवपूजा खूप वेळची झालेली होती, फक्त फुलं आणायचे राहिले होते. आता ते आणले आणि आता तुम्ही बघा देवपूजा किती सुंदर दिसते माझी. मला कृष्णाची फरमाईश आहे आपल्या की मम्मी ना आलू पराठे खूप दिवसापासून बनवलेली म्हणे तू. आज मस्तपैकी आलू पराठे बनवायचे. त्यात आधी मी इकडे बटाटे शिट्ट्या होण्यासाठी टाकून दिलेले आहेत आणि भाजीपाला पण घेतला मी आता, तो पण मस्त निवडून घेते आणि त्याच्यानंतर कणिक मळून ठेवते आधी, जी आपल्याला आलू पराठ्यांसाठी लागणार आहे. कणिक मळताना त्याच्यामध्ये फक्त थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि तूप टाकायचं आहे आणि तिला थोडीशी पातळच भिजायची आपल्याला, जसं आपण पुरणपोळीची करतो ना तर त्या तशीच भिजायची आहे. ती थोडीशी मुरते तोपर्यंत जे काही भांडे होते दुपारचे ते राहिलेलेच होते माझे धुवायचे. आता हा संध्याकाळचा मेन्यू आहे आलू पराठ्यांचा, तर ते भांडे मी आवरून घेतले आणि तोपर्यंत इकडं बटाटे पण शिजले, तर ते पण मी छान त्याचे सालं काढून स्मॅश करून घेतले. तर आता सगळे आपण पदार्थ ह्याच्यात टाकून घेऊ, जसं की बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो हिरवी मिरची सॉरी गमतीचा भाग होता. तर चटणी, गरम मसाला, थोडासा चाट मसाला, भरपूर सारी कोथिंबीर, असं आपण सगळं टाकून घेतलं याच्यामध्ये आणि खूप मस्त असं मिक्स करून घ्यायचं, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे मिश्रण आपलं जे सारण आहे ना ते तयार झालेलं आहे. आता जी कणिक मळून आपण बाजूला ठेवलेली होती ना थोडा वेळ मुरण्यासाठी, तर तिला घ्यायचं आहे, तिला थोडंसं तुपाचं बोट लावायचं आहे, म्हणजे थोडं जास्तच तूप घ्यायचं आहे, त्याच्याने ना चव पण खूप छान येते पराठ्यांची. आणि त्या तुपाने मग अजून ती पुन्हा आहे ना खूप मस्त अशी मळून घ्यायची आहे. थोडं जास्तीचं पाणी आपण टाकून तिला झाकून दिलेलं होतं, तर ते आता छान तिथं मुरलेलं आहे आणि आपण आहे ना त्याला छान चोळून घ्यायची आणि मस्तपैकी अशी चिकन करून घेतल्यानंतर मग आता आपल्याला पराठे करायला घ्यायचे आहेत. मग आता एक एक गोळे घ्यायचे आणि तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस. खूप सोपी आहे. आई असेच पराठे बनवते आणि एकदम भारी लागतात आईच्या हाताचे पण पराठे. मागच्या वेळेला जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा बनवले होते आईने आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये फक्त पराठे दाखवले, तर तुम्ही म्हटले रेसिपी पण शेअर करता येईल, तर आता आज तुमच्यासोबत तीच रेसिपी मी शेअर करते. तर नक्की ट्राय कर जा सगळेजण आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की कसे झालेले होते असं म्हणून. तर आपण एक गोळा घेतला, तो छान असा गोल लाटून घेतला, त्याच्यामध्ये आता ही सारण घेतलेलं आहे आपण आलू पराठ्याचं, ते असं ठेवून दिलं आणि त्या सारणच्या आजूबाजूने चारी दिशेने असं आपल्याला जसे सांद्री बनवतो ना आपण, काही जण करंजा म्हणतात, तर ते सांद्रीला जसं आपण पॅक करतो तसं पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हातानेच असं गोल करून घ्यायचं आहे छानपैकी प्रेस करून आणि मग थोडंसं पीठ लावायचं आहे. पीठ लावल्यानंतर मग लाटून घ्यायचे, तुम्हाला जेवढा लांब करायचा किंवा मग कसं पाहिजे तुम्हाला कुठल्या शेपमध्ये, काही तुम्ही चौकोनी पण शेपमध्ये करू शकता, त्रिकोणी शेपमध्ये पण करू शकतात, ती आपली मर्जी. मुलांना जसं आवडत असेल तसं वेगवेगळ्या शेपमध्ये करायचं, म्हणजे मुलं पण आवडीने खातात. आणि त्याच्यानंतर मग तव्यावर शेकून घ्यायचं आहे. तर आता ते तुम्हाला माहितीच आहे, छान असं तूप लावून वगैरे खरपूस असं शेकून घ्यायचं आहे आलू पराठा. आपण जेव्हा ते वेगळे बनवतो ना पराठे, तर तिथं आहे ना काठांपर्यंत भाजी पोचत नाही, पण असे पराठे तुम्ही करून बघा, तुम्हाला जाणवेल की सगळीकडे काठांपर्यंत छान अशी भाजी पोचलेली आहे. तर चला आता झालाय पराठा. आता मी उपार दाखवते आणि मग याची टेस्ट म्हणजे कशी झालेलं आहे ते तुम्हाला सांगते, रिव्ह्यू. ठीक आहे, मग देवाला संकल्प सोड, मस्त खाऊन बघ तू पण, पप्पा पण, आणि तो रिव्ह्यू पण घे. हा. और उनके ऊपर कुछ अत्याचार नहीं होना चाहिए. तो एक तरीके देवाला उपार दाखवलं आणि त्याच्यानंतर मग माझ्या सासऱ्यांना पण वाढलं, त्यांना दिले आलू पराठे, त्यांना पण खूप जास्त आवडले आणि यांना पण दिलं. तर तुम्ही बघताय त्यांचं रिॲक्शन कसं येते. खरंच खूप छान झाले होते. स्वतःच्या आपण जे बनवतो ना ते खाण्याची कधी तारीफ करायची नसते, पण मला असं वाटतं की आपण स्वतः जर एवढ्या आवडीने बनवलेलं आहे आणि आपल्याला माहिती की ते खरंच छान झालं आहे, तर काय हरकत आहे ना तारीफ करायला. आणि तुम्ही बघताय की किती टुम्म असे फुलतायत ते पराठे छान. आणि तुम्हाला सगळीकडे ओपन करून पण मी दाखवते की भाजी किती शेवटपर्यंत पोचलेली. हे पहा तुम्ही, पूर्ण पराठा मी तुम्हाला ओपन करून दाखवते की भाजी सगळीकडे छान अशी समान याच्यामध्ये पोचलेली आहे आणि खायला पण तितकीच ती मऊ मस्त अशी लागत होते पराठे. तर कसे बनले आपले काय म्हणतात पराठे? बहुत जास्त आवडले, डायरेक्ट एकदम असे होते ना, आता तेवढे भारी पराठे खाल्लेले नाही मम्मा. थँक्यू. सगळ्यांचं झालंय आता खाऊन. शेवटी माझी मम्मी बसली. किती वाजले? 9:30 वाजलेत. आता आम्ही बसतोय खायला. मुलांचं झालं, पप्पांचं झालं, सगळ्यांचं झालं.
पोट भरलं पण मन भरलं नाही डायरेक्ट माझं तर. खरंच खूप छान झालेलं. ओके बाय. रेसिपी शेअर केलेली आहे, तुम्ही ट्राय करा.